ही काळी आई. नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. मी आज उमरी भाटेगाव तालुका हदगाव या शिवारामध्ये आज आमच्या समोर रामदास पाटील शिंदे यांच्या शेतामध्ये. तर नेक्सा कंपनीकडून मी तुम्हाला आज काय रिझल्ट बघण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलो. तर त्यांनी 28 पासून ते 0946 पर्यंत आपली पूर्ण ग्रेड सोडली. त्याच्यानंतर नेक्सा बेसल गेलं, त्याच्यानंतर स्टेपल गेलं, कार्बन गेलं. जसे की 19 प्रोडक्टपैकी त्यांनी 17 प्रोडक्ट वापरले. त्यांना आपण प्रत्यक्षात रिझल्ट बघण्यासाठी आज आपल्या त्यांच्या शेतामध्ये आलो. तर तुम्हाला काय वाटते नेक्साबद्दल थोडक्यात सांगा. तुम्हाला रिझल्ट मी दाखवणार नंतर. टोटल 28 ते 946 पर्यंत 0946 आणि लिक्विड मध्ये सुद्धा जे प्रोडक्ट आहेत त्याचे सुद्धा चांगले रिझल्ट आहेत. त्याचे नेक्साचे पूर्ण रिझल्ट चांगले आहेत. मी कुठलाही बी याचा बेसल डोसला कुठला DAP किंवा कुठलाही बाकीचं खत न देता नेक्साचे प्रोडक्ट वापरले. ओके. याच्यामुळे समाधान होतं. बरं, तुम्ही फक्त एकच बेसल डोस दिलता, त्याच्यानंतर तुम्ही 50 किलोचे आणि 25 किलोचे खत नाही. दिलेच नाहीत? नाही कुठलंच दिलं नाही. तर बाकी शेतकऱ्यांना संदेश काय देऊ शकता? मी तर शेतकऱ्याला पूर्ण सांगतो की नेक्साचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे, चांगले आहेत. आणि सोडियम आणि क्लोरीन फ्री असल्यामुळे जमिनीची सुद्धा हे होणार नाही. जमिनीची पण तुम्ही काळजी घ्या. हा, घ्यायलाच पाहिजे. घ्यायलाच पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. ही काळी आई. धनधान्य देई